लातूर जिल्ह्यात वाढत्या घरफोडीच्या घटनांवर प्रभावी अंकुश ठेवत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी यशस्वी कारवाई केली आहे। सराईत घरफोडी करणाऱ्या टोळीतील 3 आरोपी आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन तब्बल 15 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे। या गुन्ह्यांमध्ये कर्नाटक राज्यातील कमालनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरफोडीचाही समावेश असून आरोपींकडून 12,35,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। या मोहिमेंतर्गत पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 1 ऑगस्ट रोजी 2 स्वतंत्र कारवाया करून ही मोठी कामगिरी बजावली। पहिल्या कारवाईत लातूर शहरातील रेल्वे स्टेशन चौक परिसरातून योगेश शंकर पवार, वय 43, राहणार बेळी, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड, सध्या उमरगा, याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीदरम्यान त्याने चाकूर येथील घरफोडीची कबुली देत कर्नाटक राज्यातील कमालनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचाही गुन्हा केल्याचे सांगितले। त्याच्याकडून चोरीतील सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली। यानंतर दुसऱ्या कारवाईत चाकूर येथील ITI महाविद्यालयासमोर सापळा रचून राजू जगन्नाथ शिंदे राहणार पांगरी, तालुका परळी, जिल्हा बीड, कट्टप्पा हणमंत भोसले राहणार बोरी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी तसेच एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत आरोपींनी चाकूर, उदगीर शहर, उदगीर ग्रामीण, अहमदपूर, किनगाव, जळकोट आणि इतर भागांतील बंद घरे फोडून चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांच्या तपासात चाकूर पोलीस ठाण्याचे 5, उदगीर ग्रामीणचे 3, उदगीर शहरचे 2, अहमदपूरचे 2, किनगावचे 1, जळकोटचे 1 आणि कर्नाटकातील कमालनगर पोलीस ठाण्याचा 1 असे एकूण 15 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले। या कारवाईत आरोपींकडून 71 ग्रॅम सोन्याचे दागिने, 325 ग्रॅम चांदीचे दागिने आणि 1,15,300 रुपये रोख असा एकूण 12,35,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जप्त ऐवजात सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र, झुमके, कुड्या, पोत, सरपाळे, ओम पेंडंट, चांदीच्या साखळ्या, कडे, पैंजण, जोडवे, करंडे तसेच रोख रकमेचा समावेश आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यातील अनेक प्रलंबित घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून चोरीस गेलेला मुद्देमाल संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे। आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग व्यंकट माने, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, रामलिंग शिंदे, तुराब पठाण, सुरेश कलमे, गणेश साठे, पाराजी पुट्टेवाड, तुळशीराम बरुरे, श्रीनिवास जांभळे तसेच सायबर सेलचे पोलीस अंमलदार शैलेश सुडे यांनी यशस्वीपणे पार पाडली।